मालवणी मसाल्यासाठी आपल्याला पाव किलो बेडगी मिरच्या घ्यायच्या, 50 ग्रॅम शंकेश्वरी मिरच्या घ्यायच्या आहेत. इथे मी बेडगी मिरची जास्त घेतली आहे. मालवणी मसाल्यामध्ये शंकेश्वरी मिरचीचा वापर जास्त होतो, त्यामुळे तुम्ही पूर्ण शंकेश्वरी मिरची घेऊ शकता. पण मला बेडगी मिरचीची चव जास्त आवडते, त्यामुळे बेडगी मिरची जास्त घेतली आहे पाव किलो, आणि 50 ग्रॅम मी शंकेश्वरी मिरची घेतली आहे. आता आपण साहित्य बघूया. 40 ग्रॅम धणे घेतले, 10 ग्रॅम जिरे, 10 ग्रॅम बडीशेप, एक चक्री फूल, एक बडी वेलची, एक जायफळ, 10 ग्रॅम मी खसखस घेतली आहे, एक हळकुंड घेतलाय. हळकुंड जर आपल्याला मिक्सर मध्ये वाटायला त्रास होत असेल तर एक मोठा चमचा आपण हळद देखील डायरेक्टली मिक्स करू शकतो. 10 ग्रॅम मी काळी मिरी घेतली आहे. ही मायपत्री किंवा रामपत्री असं म्हणतात. ही पण जायफळासारखाच प्रकार असतो. जायफळाच्या फळाला जसं वरती असतं जायपत्री, तशी ही रामपत्री असते. ही जायपत्री आहे. जायपत्री ना स्ट्रॉंग असते, अगदी हलकी दिसते, अगदी वजनाने पण हलकी असते आणि नाजूक असते. मायपत्री असते ती थोडीशी अशी जड, बोझड आणि डार्क कलरची दिसते, आणि ही कमी स्ट्रॉंग असते. जायपत्री ही जास्त स्ट्रॉंग असते. मायपत्री मी 3 ग्रॅम घेतली आहे, जायपत्री मी 4 ग्रॅम घेतली आहे. 5 ग्रॅम मी रेग्युलर आपली स्वयंपाकातली काळी मोहरी असते तशी मोहरी घेतलेली आहे. मग 4 ग्रॅम घेतली. त्रिफळा, मालवणी स्वयंपाकात त्रिफळाचा खूप वापर होतो. 2 ग्रॅम त्रिफळा घेतलाय. दगडफूल 2 ग्रॅम घेतलंय. एक मोठी दालचिनी ऑलमोस्ट 3 ग्रॅमची घेतली आहे. 10 ग्रॅम मी मेथी घेतली. आता हे सगळं जिन्नस आपण वेगवेगळं भाजून घ्यायचंय, आणि भाजून झाल्यावरती एकत्र करून त्याला गार झाल्यावर मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचंय. आणि वाटून झालं की मग आपण चाळणीनं चाळून घ्यायचंय. हा एकूण 300-350 ग्रॅमचा मसाला होईल. आपण मिरच्या भाजून घेऊ. मिरच्यांना मी ऊन दाखवलं होतं, मग ते लवकर भाजलं जात आहे. तुमच्याकडे जर तशी सोय नसेल, ऊन येत नसेल, तर त्याचे तुकडे करून भाजा. थोडा वेळ जास्त लागेल, पण छान भाजल्या जातात. अजिबात तेल न घालता भाजायचे. मिरची छान भाजून झाली. सगळे जिन्नस एका पाठोपाठ एक बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे, अजिबात तेल न घालता. आता हे एकत्र भाजून पण छान गरम झालेलं आहे. हातात घेतल्यावर मला मुठकुळी वळल्या, त्याचं सहन होतंय. ह्याच्यापेक्षा जास्त जर मी दाबायचा प्रयत्न केला तर चटका बसेल. याचं असं ते झालंय. छान सुगंधही सुटलाय. आता मी सगळं एकत्र करून गॅस बंद केलेला आहे. आणि हा आता मिरच्या पण मी ह्याच्यात घालून ठेवते. या मिरच्याही आपण भाजून घेतल्या होत्या. यातही हे बघा कुरकुरीत झाले छान, आणि जशा जशा त्या गार होतील त्या आणखीन कुरकुरीत होतील. हे सगळं गार झाल्यावर आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. हे जायफळ जे आहे हे भाजायचं नाही, हे खलबत्त्यात कुटून मिक्सरमध्ये सगळे मसाले वाटून घेईन. त्या हे खलबत्त्यात कुटून ह्याचे तुकडे मी त्या मसाल्यात वाटताना घालेन. हळकुंड जे हे आहे हे मी आता वाटणात घालणार नाही, कारण हळकुंड असं ना आपल्याला एक रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायला लागतं. मग ते फुलून येतं, मग नंतर ते आपल्याला कुटावं लागतं, त्याचे तुकडे करून मग ते वाळवावं लागतं, आणि वाळवल्यानंतर 2-3 दिवस छान ऊन दाखवल्यावर मग ते आपल्याला वाटावं लागतं. त्या हळकुंडाऐवजी मी 1 चमचा हळद घालेन. आता आपल्या सगळ्या मिरच्या आणि हा मसाला छान गार झालाय. आपण हा मिक्सरमधनं आता वाटून घेऊ. हा थोड्या प्रमाणात आहे म्हणून मी मिक्सरमध्ये वाटते. जर तुम्ही वर्षभराचा करणार असाल तर हे सगळं आपण गिरणीतनं दळून आणायचं आहे. 2-3 वेळा थोडा करून वाटून घ्यायचं आहे. सगळं एकदम वाटलं नाही जाणार. हा मसाला नाकात जातो, वाटताना हवं तर नाकावर एक रुमाल बांधत जा. मसाला असा आपण चाळून घ्यायचा आहे. हे सगळं जाड उठतं ते पुन्हा एकदा आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. जायफळ होतं ते कुटून घेतलंय मी, ते पण आता मी मसाल्यांमध्ये वाटून घेते. कुंडाऐवजी मी 1 मोठा चमचा हळद मसाल्यात घालते. हा सेकंड टाइम आपण दळून घेतोय. आता हा थोडासा जो उरलाय तो मी बाजूला काढून ठेवते, आणि मग सगळ्या मिरच्या आणि गरम मसाले वाटून झाल्या ती जो भरडा उडेल त्याच्यासोबत हा वाटून घेईन. आपला मसाला छान चाळून झालाय. हे जे आता एवढं राहिलंय ते आपण आपल्या कांदा खोबऱ्याच्या ओल्या वाटणात वापरू शकतो, किंवा स्वयंपाकामध्ये आपण एखादं वाटण करणार असो त्याच्यात घालून वापरू शकतो. एखाद्या छोट्या डबीत भरून ठेवायचं, आणि जेव्हा आपण स्वयंपाक करणार असो तेव्हा वाटणात घालून ते वाटायचं. आणि हा जो आपला मसाला होता तो जरा मी एकदा सगळा सारखा करून घेते, आणि मिक्सरमधनं एकदा पुन्हा फिरवून घेते, म्हणजे तो सगळा एकजीव सारखा मिळून येईल. आता सगळा मसाला मी मिक्सरमध्ये छान वाटून घेतला एकदा. आता तो पुन्हा चाळायची गरज नाही, कारण आपण आधी एकदा तो व्यवस्थित चाळून घेतला होता. छान सगळा एकजीव झालाय, सुंदर सुगंध सुटलाय. हा मालवणी मसाला आहे ना, नॉन व्हेजिटेरियन डिशेसला तर चांगला लागतोच, पण व्हेजिटेरियन डिशेसमध्ये मिसळ, भरली वांगी, रसाच्या भाज्या त्याच्यातही खूप छान लागतो. नक्की एकदा करून पहा.
फार सोपा आहे, फार वेळही लागत नाही करायला. आता एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये मी हा पॅक करून ठेवून दे. जेवढा वापरायला लागेल तेवढा एका छोट्या बाटलीत काढून ठेवायचा, उरलेला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचा. त्याचा फ्रेशनेस रिटेन होतो. फ्रेंड्स, तुम्हाला जर ही माझी मालवणी मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सबरोबर नक्की शेअर करा. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आवर्जून सबस्क्राईब करा.